आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. वाह, थँक्यू. काय रे, काय झालं? वाह, वाह, आणते थांब. वाह. थँक्यू. तू आहे की नाही लई दगदग करून घेतोस बघ. थांब, मी तुला काहीतरी गोड खायला देते म्हणजे तरतरी येईल तुला. हं? आलीस. वाह, वाह, ये. वाह, वाह. का? हा, मी काम. खा रे. गोड का खातोय? हा, तू गोड का गोड का खातोय? वेंकीला जरा थकल्यासारखं झालं होतं म्हणून मीच म्हणलं का काहीतरी गोड खाऊन घे. बरं कारण मिळालंय तुम्हाला गोड खायला. हा, गोड खायचंच होतं ना तर गोडाचा खडा द्यायचा. मिठाई कशाला दिली? आधीच घरात माणसं वाढलेली आहेत, त्यात तुम्ही दोघं आहातच. हा, आणि काय रे, तुला कळत नाही ही मिठाई कोणी आणली आहे माहिती आहे का तुला? तुझी जी आई आहे ना, आई, तिच्या मानलेल्या बहिणीने म्हणजे तुझ्या मानलेल्या मावशीने आणली आहे ही मिठाई. हा, आणि ती मिठाई तू तुझ्या उपऱ्या बायको सोबत आमच्या घरात इथे खातोय. संतोष दादा, तोंड सांभाळून बोला. नाही, आता तुमच्या या कडू बोलण्याला कोणी सुद्धा फशी पडणार नाही, लक्षात घ्या. कळतंय ना? नाही, तुम्हाला त्या दिवशी जानूताईच्या घरातनं समजाने कसं हाकलून लावलं आठवतंय ना? विसरलाच. मगासपासून खूप ऐकून घेतलं हा तुझं. आता माझ्या आई बाबांच्या विरोधात मी एक शब्दही ऐकून घेणार नाहीये. तू आत्ताच्या आता निघ इथून. हे बघ संतोष दादा, माझी बायको तुम्हाला काहीतरी सांगते आणि मला वाटतं की तुम्ही तिचं ऐकायला हवं. हे बघ जयंत, आधीच तू या दोघांना मदत करून चूक केली आहेस, लक्षात. संतोष दादा, घरच्या मालकाने काय सांगितलं ऐकू नाही आलं तुम्हाला? निघा की. ए, तुला सांगितलं ना तू माझ्याशी बोलू नको म्हणून. चल. दादा, माझ्या नवऱ्याशी बोलतोयस तू? नीट बोलायचं त्यांच्याशी. काही विसरलेलो नाहीये. पाहुणे परतले की पहिल्या या दोन उपऱ्यांना घराबाहेर नाही काढलं ना, माझं नाव संतोष नाही. काय करू काय करू? भावनाताईचा फोन. आणि मग पारूनी मला पाण्यातून बाहेर काढलं आणि मग त्याच्यानंतर तर मला खरंच काही बोलवलंय. पारू, मी पहिले जातो, मग तू मागून ये. ओके? म्हणजे भावना मॅडम आणि माझ्यासारखं अजून एक जोडपं आहे तर अस्तित्वात.
ना मॅडम, घरातल्या घरात का मेसेज करतात? आय मिस यू, खोलीत या. ओय, भाई साहब, हा सिद्धिराज गाडे पाटील, काय चाललंय काय? नशीब फारच उजळलंय तुमचं. डायरेक्ट मिस यू वगैरे. हो ना मॅडम, कुठे चालली तुमची गाडी? काय झालं सिद्धिराज? हॅलो. मला दिसतंय तुम्ही आलात ते. मग काय? नाही नाही, ते मलाही दिसतंय की तुम्हाला दिसतंय की मी आलं, आणि मी तीच तर पाहतोय. काय झालंय? नाही असं, हा म्हणजे विशेष काही झालं नाहीये, पण मिस करणं तरी थांबलं असेल. कोण कुणाला मिस करताय? तुम्ही मला. काय हा, काय बोलताय तुम्ही? अहो असं काय मॅडम, हो आता तुम्ही शब्द बदलताय मॅडम. माझ्याकडे पुरावा आहे म्हणजे. हा, हे काय? हा पुरावा आहे? बलांक राहिला का? उघडायचं राहिला. एक मिनिट, सॉरी. हा, हे बघा, मीच तुम्हाला मेसेज केला होता ना, आय मिस यू. हो, नाही 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 नाही. अहो नाही, मी नाही केला. असं काय करताय मॅडम? आता मान्य तरी करा की तुम्ही मला मिस करत होता. अहो मी तुम्हाला मिस नव्हते करत. आता मला हर्ट करताय मॅडम. अहो नाही, मी तुम्हाला हर्टही नाही करत आहे. मला होतंय ना हर्ट. इथे दुखतंय. तुम्हाला माझ्याबद्दल काही वाटत नाही, काही पडली नाही, काही परवाच नाही माझी. हे बघून ना मला फार हर्ट होतंय, आणि म्हणूनच इथे दुखतंय. पण मी कधी तुम्हाला म्हणाले की मला तुमच्याबद्दल काही वाटत नाही, मला तुमची पर्वा नाही, मला कसलीच पडलेली नाहीये? मी फक्त इतकंच म्हणाले की मी तुम्हाला मिस करत नव्हते. काय सांगता? मी तुम्हाला माझ्याबद्दल काळजी वाटते? वाटते आणि आपुलकी? आता जरा अति होत्या. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. सध्या आपण काळजी आणि माणुसकीवर काम चालून घेऊ. आपुलकीचं काय, ते येईलच हळूहळू. आधी जानू आणि आता सिद्धिराज मला त्रास द्यायचा सोडतच नाही. नुसतं असं ब्लश करत बसू नकोस. सगळ्यात आधी मला थँक्यू म्हण. त्याचं काय आहे ना, तो मेसेज जर गेला नसता ना, तर तुला हे असं ब्लश करायचा चान्सच मिळाला नसता. ओ हो 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 हो. तर या आल्हाददायक प्रसंगाची नाट्यमय रचना कर तू होतीस. हा, होय बालका. माते, अशीच माझ्यावर कृपा दृष्टी राहील. अवश्य.